नाव तन्मयरून भोसले. ह्या गावात आज आम्ही दगड फेक बघायला आलो होतो. आज काही जणांना दगड लागला. या गावात असं मानलं जातं की दगड जितक्या जणांना लागतो तेवढे वर्ष पाऊस चांगला येतो. आणि जर एखाद्याला मुक्का मार लागला आणि जर रक्त आलं नाही तर काय नाही, पाऊस नाही पडत. आणि हे खूप पुरातन मंदिर आहे. बालाजी साठी आज या ठिकाणी आमचे दुलवडीला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेला असा रीतिरिवाजानुसार हा दगडाचा खेळ या ठिकाणी खेळला जातो. सर्व तरुण बांधव आणि युवक वर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात. आणि हा खेळ खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल अशी एक आख्यायिका पूर्वीपासून आमच्या वडवडिलांपासून या ठिकाणी सांगितली गेली आहे. आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते. हे आम्ही स्वतः डोळ्याने या ठिकाणी बघितलेलं आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी हे देवीचं आमच्या जगदंबे मातेचं महात्म्य या ठिकाणी आहे. हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळला जातो. कोणतेही मनामध्ये वैर न ठेवता हा खेळ खेळला जातो. आणि जर कोणी मनामध्ये वैर ठेवून जर काय या ठिकाणी केलं तर त्याला याच ठिकाणी साक्षात्कार घडतो असं या ठिकाणी बऱ्याच वेळा घडलेलं आहे. परंतु यामध्ये कोणतीही अघटित आणि वाईट घटना या आतापर्यंत घडलेली नाही. त्यामुळे हा पुढे खेळ परंपरेनुसार चालत राहील.